की ही जी ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती जी आहे ती ओबीसीच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी फेल ठरलेली आहे आणि म्हणून त्या मंत्रिमंडळ उपसमितीने राजीनामा दिला गेला पाहिजे आणि पुण्यानं नव्यानं ज्यांना ओबीसीविषयी तळमळ आहे अशा प्रकारचा नवीन मंत्रिमंडळ उपसमिती जी आहे ती स्थापन करावी जेणेकरून ओबीसीच्या हक्काचं संरक्षण करेल. नाहीतर आता आमचे ढोळे पाटील म्हणाले की नाव बावनकुळे आणि काम शानोकुळ यांचं हे महाराष्ट्रामध्ये मुळीच चालू दिलं जाणार नाही. माझी आपल्यामार्फत विनंती आहे सरकारला की एक तर आमच्या ज्या जागा ज्या आहेत ह्या जागा ज्या गेलेल्या आहेत जात पडताळणी प्रमाणपत्र जे आहे जो कायदा जो पारित केलेला आहे त्याच्याविषयी ससाणे आपल्याला सविस्तर बोलतीलच, पण त्या जर हे दाखले जर दिले गेले आणि ते जर जागा व्हॅलिड ठरल्या तर प्रत्येक प्रमाणपत्र जे आहे ते आम्ही कोर्टात आव्हान दिल्याशिवाय राहणार नाही. आणि ह्या एक एक जागा ज्या आहेत त्या एक एक जागा आमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. आमचा एक एक कार्यकर्ता जो आहे त्याचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त होणारा निर्णय जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे. आणि जरा हे सांगतात की आता वेगळं मंत्रालय, मराठा समाजासाठी वेगळं मंत्रालय, मग प्रत्येक जातीने हे वेगळं मंत्रालय काढणार का तुम्ही? किती मंत्रालय काढणार आहे, किती कक्ष काढणार आहेत? आमच्यात 450 जमाती फक्त ओबीसीमध्ये आहेत ना. SC STच्या जमाती जर बघितल्या तर किती जमाती होणार? तेवढे कक्ष तुम्ही काढणार आहात का? आणि निधीचं वाटप जे आहे समान वाटप करण्याचं जे आहे तुम्ही आम्हाला वचन दिलं होतं की जे मराठा समाजाला ते ओबीसीला, मग का दिलं नाही? तुम्ही अण्णासाहेब पाटीलच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये मराठा समाजाच्या युवकांना तुम्ही वाटले, आमचं त्याबद्दल काही मत नाही, पण आमच्या मुलांना तुम्ही हा विकास हे तुम्ही कधी देणार आहात याचं उत्तर सरकारने आम्हाला दिलं गेलं पाहिजे. DNA सरकारचा ओबीसीचा आहे हे वारंवार सांगितलं जाते, परंतु प्रत्यक्ष कृतीतून मात्र हा DNA काय ओबीसीचा असल्यासारखं आम्हाला तर काय वाटत नाही. आणि त्याच्यामुळं या सरकारकडे सरकारचा आम्ही निषेध व्यक्त करतो आणि जे काय या ओबीसीवर अन्याय जो झालेला या महाराष्ट्रामध्ये आणि ह्या जरांगेच्या मागण्या जर आपण पुन्हा मान्य करणार असाल तर या महाराष्ट्रामध्ये ओबीसीला आता रस्त्यावर उतरल्याशिवाय दुसरा मार्ग राहणार नाही आहे. आम्ही 12 तारखेला या मुंबईमध्ये महाराष्ट्रातील सर्व ओबीसी समाजातील प्रमुख नेत्यांची आणि कार्यक्रम बैठक त्या दिवशी आम्ही बोलवलेली आहे. 12 तारखेपर्यंतच्या आतमध्ये सरकारने त्यांची भूमिका स्पष्ट करावी, नाहीतर 12 तारखेला आम्ही सगळे नेते मिळून आणि कार्यकर्ते मिळून या राज्यामध्ये आम्ही बंडाचा झेंडा जो आहे तो आम्ही उभारल्याशिवाय राहणार नाही. एक राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा जी आहे ती आम्हाला 12 तारखेला या मुंबईतूनच आम्हाला करावी लागेल, त्याच्याशिवाय आमच्याकडे आता पर्याय राहिलेला नाही. या ठिकाणी आमच्या नेत्यांच्या ज्या काय सुरक्षा दिल्या होत्या त्या सुरक्षासुद्धा दिवसाढवळ्या काढून घेतल्या. पुण्याचे SP मंगेश ससाणेंचा रात्री वेळात गोळ्या घालून म्हणून त्यांना फोन येत आहेत धमक्यांचे, मला फोन येत आहेत, ढोले पाटलाला फोन येत आहेत, पण ओबीसी नेत्यांना सुरक्षा देण्यासाठी सरकारला काय बिघडतं मला कळत नाही. शेवटी सरकारच्या तिजोरीतलाच पैसा जाणार आहे ना. आणि म्हणून या सगळ्या ओबीसी नेत्यांच्या सुरक्षा देण्याचं काम जे आहे ते सरकारने केलं गेलं पाहिजे अशी मागणी आमची आहे. आमच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, आमच्या हॉस्टेलचे प्रश्न आहेत, ओबीसी मंत्रालय कुणासाठी काम करतं हेच आम्हाला कळत नाही आहे. एखादा निर्णय झाला बाबा ओबीसी मंत्रालयाच्या माध्यमातून आम्ही आतापर्यंत कधी बघितलेलं नाही आहे. म्हणून हे ओबीसी कल्याण मंत्रालय जे आहे त्याचं नाव बदलून आता ओबीसी वाटोळं मंत्रालय करण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की आपण सांगताय की तो DNA तुमचा याचा आहे, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, धक्का लागू देणार नाही, पण प्रत्यक्षात असे जियाने सगळ्यांना धक्का लागलेला आहे ना, जागा तर गेल्या, मग धक्का लागला असं कसं तुम्ही समजताय. आणि म्हणून अशा प्रकारे पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो मुख्यमंत्री महोदयांना की हे जे ओबीसी आरक्षणाचे लसके तोडायचा कार्यक्रम जो महाराष्ट्रात सुरू आहे तो ताबडतोब थांबवला पाहिजे, त्यापेक्षा ओबीसीच्या रोषाला जो आहे आपल्याला सामोरे जावं लागेल. धन्यवाद. आता या ठिकाणी कुणबी समाजाचे नेते आहेत ते त्यांची प्रतिक्रिया जी आहे ते आज देण्यासाठी आले आहेत की कुणबी मराठा हा जो हे झालो आहे त्यामध्ये कुणबी म्हणजे कोण,